भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। खरात सोबत अनेक राजकीय मंत्र्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत। अशातच मविया सरकारच्या काळात त्याच्या संस्थानाला पाणी दिल्याचं समोर आलं। उद्धव ठाकरेंनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय। सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे। भोंदू खरातच्या संस्थेकरता थेट धरणामधून पाणी आलं। श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी दिलं गेलं। खरातच्या संस्थानासाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर झालं, पण या पाण्याकरता 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकावी लागली। म्हणजे 48 किलोमीटर वरून हे पाणी त्याच्यासाठी त्याच्या संस्थांसाठी दिलं गेलं। आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय झालेला होता। हा आदेश कधी निघालेला आहे? आघाडी सरकारचा जो हा आदेश आहे हा 31 जुलै 2020 ला निघालेला आहे। त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। मला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये। ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाहीये। आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। भोंदू अशोक खरात प्रकरणातील एसआयटी चौकशीचं स्थळ बदलण्यात आलंय। अज्ञात स्थळी खरात प्रकरणाची चौकशी केली जाते। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब इथं चौकशी सुरू होती। चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या। अशोक खरात याच्या चौकशीनंतर त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांचीही चौकशी होणार आहे। त्याच्या कार्यालयामध्ये काम करणारे, त्याच्या फार्म हाऊसवर काम करणारे सगळ्यांची चौकशी होईल। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदू खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती। यातील एक अधिकारी हा मुंबई विभागातला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरात सोबत अधिकाऱ्याचे आर्थिक व्यवहार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तृप्ती देसाईंकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना पूर्ण मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं। सरकार महिलांच्या बाजूने ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अशोक खरात प्रकरणावरून अनिसचे प्रमुख अविनाश पाटील आक्रमक झाले। अशा बुवाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती गोळा करून कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी असंही त्यांनी सांगितलं। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अशी प्रकरणं वाढत असल्याची टीकाही करण्यात आली। भोंदू खरातला बळी पडलेल्या सगळ्या नेत्यांचे पुरावे देण्याची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर खरातशी संबंध असलेल्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणांमध्ये अनेक मंत्री, आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी यांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केलाय। नांदेड शहरातील एका मठामध्ये हरगिरी दत्तगिरी महाराजांना महिलेवर अत्याचार केला। लग्नाचा मीठ दाखवून हरगिरीनं महिलेवर अत्याचार केला। हरगिरी महाराजाला पोलिसांनी अटक केलेली आहे। जुलै 2025 पासून महिलेला लग्नाचं मीठ दाखवत 3 वेळा तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं दिली आहे।
भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मनसेनं उडी घेतली आहे. हे प्रकरण अशोक खरातच्या अटकेनं थांबणार नाही किंवा रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला म्हणून थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये पूर्ण लक्ष घालावं अशी मागणी मनसे नेते हेमंत संभूज यांनी केली आहे. वणीच्या गडावर सप्तशृंगी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा येत्या 26 मार्चपासून सुरू होते. त्यानिमित्तानं प्रशासनानं आणि ट्रस्टने यात्रेनिमित्त गडावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलंय आणि सूक्ष्म नियोजन सुरू केलंय. राज्यातील खासगी शाळांमधील आर्थिक दुर्बल घटकातील आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या जागांवरील प्रवेशाकरता आतापर्यंत 2.5 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्ज नोंदणीकरता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे कंबरडच मोडलंय. तोडणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. परिणामी बाजारात द्राक्षाच्या दरात तब्बल 30% घसरण झाली आहे. लोणावळा इथल्या एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई पुणे महामार्गावर मंगळवारपासून सलग 3 दिवसांकरता टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारनं पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅन कार्ड करता अर्ज करताना केवळ आधार कार्ड पुरेसं राहणार नसून अर्जदारांना ओळख आणि जन्माशी संबंधित अतिरिक्त कागदपत्र जोडावी लागणार आहेत. प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला असून पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालाय. रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉक दरम्यान 27,000 किलो वजनाचे 2 गर्डर सुरक्षितरित्या लॉन्च करण्यात आले. या कामानंतर आता पुलाच्या मध्य रेल्वे भागातील पाडकाम हा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. बीडच्या परळीमध्ये 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. 59 वर्षाच्या नराधमानं तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चांगला चोप दिला, पोलिसांच्या ताब्यात दिला. नाशिकच्या निफाडमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाची अमानुष विल्हेवाट लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हत्येनंतर मृतदेह पोत्यात कोंबून विहिरीत फेकण्यात आला. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केलाय. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा कल आता एसी लोकलकडे वळताना दिसतोय. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000 होती, तर मार्चमध्ये सुमारे 2,05,000 इतकी होती. मेपर्यंत सरासरी 30 ते 40% गर्दीत वाढ होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. हवामान बदलाचा फटका म्हणून देशाच्या काजू उत्पादनामध्ये 60% घट होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे देशाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्च्या काजू निर्यात न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक अडचणीत आलेला आहे. देशातील एकूण काजू प्रक्रिया उद्योगापैकी 40% उद्योग महाराष्ट्रात असल्यामुळे मोठा फटका राज्यातील काजू प्रक्रियेला बसू शकतो.